आपल्या शेजारच्या पुरंदर तालुक्याचे आमदार, आपल्या सगळ्यांचे सहकारी संजय जगताप, पौर्णिमा तावरे, नीता फरांदे, पृथ्वीराज पाटील, संभाजी होळकर, माणिकराव झेंडे, इम्तियाज शिकलकर, प्रदीप पोमाण, नंदूकाका जगताप, विजयराव कोलते, सुदामराव इंगळे, अशोकराव टेकोडे, दिगंबर दुर्गाडे, प्रशांत काटे, बाबूसाहेब माहुलकर, शिवाजीराव टेंगले, संदीप जगताप, महेश डमडेरे, राजवर्धन शिंदे, प्रमोद काकडे, रोहित कोकरे, दत्ता झुरुंगे, नितीन शेंडे, अनेक माझे सहकारी इथं आहेत. मी सगळ्यांचीच नावं घेऊन आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचं विद्यमान संचालक बोर्ड, माझ्या बारामती तालुका, पुरंदर तालुका, तसंच आमचा खंडाळा तालुका आणि फलटण तालुक्यातील आलेले सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद, पत्रकार मित्र, आपले सगळे हितचिंतक, जमलेल्या बंधू भगिनींवर माझ्या तरुण मित्रांनो, मागे आपण एकदम अचानक अरेन शिंदे आपल्या सगळ्यांचे सहकारी त्यांच्या मंगल कार्यालयामध्ये एक मेळावा घेतला होता. कारण निवडणूक जाहीर झालेली होती आणि निवडणूक जाहीर झालेली असताना साधारण आपली काय भूमिका असली पाहिजे. 92 पासून आपण सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक त्या ठिकाणी लढवतो. त्याच्यावर 92, 97, 2002, 2007 अशा अनेक निवडणुका आपण केल्या. ही निवडणूक काही कारणामुळं, कोरोनाच्यामुळं 6.5 वर्षांनी होती. त्याच्यामध्ये सुधारित निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध झाला सप्टेंबर 20 मध्ये. त्याच्यामध्ये 20 तारखेपासून 4 तारखेपर्यंत, 4/10 पर्यंत ते फॉर्म सगळे मागं घेता येणार होते. 4 तारीख अजून आहे, आज तारीख 2 आहे, 2 आहे, उद्या 3 तारीख आणि परवा 4 तारीख. उद्या संध्याकाळी मी आपल्या विचाराचं पॅनल जाहीर करणारे. संध्याकाळी आता संजय जगतापांनी सांगितलं तसं मी मकरंदाबाशी पण बोललो. आपण म्हणले की दादा तुम्ही घ्याल तो निर्णय मला मान्य असेल. खंडाळ्याचे अनेक लोक मला मगाशी भेटून गेली. त्यांनी पण सांगितलं की मागच्या निवडणुकीमध्ये थोडंसं आमच्यामध्ये नाराजी होती, संपर्क संचालक बोर्डाने ठेवलेला नव्हता. परंतु यावेळेस आमची कुठली नाराजी राहिली नाही. आम्हाला अतिशय समाधानकारक ऊसाचा दर मिळालेला आहे. उलट तुम्ही खंडाळा सहकारी साखर कारखाना कसा आमचा सुस्थितीत आणता येईल त्याबद्दलचा प्रयत्न करा. त्याबद्दल मकरंद आबा तुम्ही एकत्र बसा आणि तुम्ही सांगाल तसं आमचं पुढं वागायचे सर्वांची तयारी आहे असंही त्यांनी बोलून दाखवलं. ते म्हणले दादा आमच्या खंडाळा तालुक्यातली 17 गावं ही आमच्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये येतात आणि 1500 ते 1600 किती मतदार आहेत? 1500-1600 ना, 1500 ते 1600. तर बाकीचा खंडाळा तालुका पण बऱ्यापैकी पाण्यामुळं ऊस तिथं झालेला आहे आणि तिथल्या लोकांची गैरसोय होती. मग ते कुठल्या तरी आजूबाजूच्या कारखान्याला ऊस घालतात आणि त्यांना आपल्या एवढा दर मिळत नाही, ही त्यांची खंत होती. हे सगळं मी ऐकून घेतलं. मी आज मुद्दाम वेळ दिलेला होता की सगळ्या गटातल्या सगळ्या उमेदवारांचं ऐकून घ्यायचं, परंतु सकाळपासून सुरुवात केली तरी मला फक्त 3 गट कसे बसे संपवता आले आणि 4थ्या 5व्या गटाच्या वेळेस 5 वाजले. त्याच्यावर मी उभं राहिलो आणि मला 5 वाजता तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करायचं होतं. खरं तर अनेक लोक मला खूप ठिकाणी भेटले, खूप जणांनी SMS केले, पत्र दिली. तुमच्या हितचिंतकांनी मला सांगितलं की अमक्याला घ्या, अमक्याची शिफारस करतो. हे सगळं खरं आहे, प्रत्येकाला तो अधिकार आहे. पण ज्यावेळेस आम्ही एक गोष्ट केलेली आहे
सगळ्यांनी मिळून, ते काय फक्त आम्ही केली अशातला भाग नाही. आपले मतदार 25,677 आणि पाडेगाव जर धरलं तर फलटण तालुका फक्त पाडेगावचं कार्यक्षेत्र त्याच्यामध्ये 600 वर काहीतरी सभासद आहेत तिथले, पण बाकीचे माझ्या खंडाळा तालुक्यातली 17 गावं, फलटणचं 1 पाडेगाव, 65 पुरंदर तालुक्यातली गावं आणि 68 बारामती तालुक्यातली गावं. यावेळेस सुटसुटीतपणा येण्याकरता निवडणूक आयोगाला, निवडणूक अधिकाऱ्यांना सर्व उमेदवारांनी विनंती केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी खंडाळ्याच्या 17 गावांच्या करता 6 मतदान केंद्र खंडाळ्या तालुक्यामध्येच ठेवलेली आहे. फलटणचं पाडेगावला 2 मतदान केंद्र त्यांनी सुचवलेली आहे, केलेली आहे. 65 गावं पुरंदरची आणि 68 गावं बारामतीची. त्यामध्ये बारामतीची किती आहेत मतदान केंद्र आणि पुरंदरची 48, 27, 4, 2, 6, 6, 15, 75, 76, 77, 78, 79, 81, बरोबर आहे 83. अशी 65 गावं पुरंदरची, त्याच्यात एकूण 27 मतदान केंद्र पुरंदरमध्ये ठेवलेली तालुक्यात. 68 गावांच्या करता बारामती तालुक्यामध्ये 48 मतदान केंद्र ठेवलेली आहे. तिथे त्या भागात राहणार आहे, तुम्हाला ते तुमचं मतदान केंद्र कुठं आहे ते कळवलं जाईल. सोमेश्वरला ब वर्गाचं मतदान केंद्र 139 मतदार आहे. माझंही मत ब वर्गामध्ये आहे, त्याच्यावर मी पण सोमेश्वरला सकाळी सकाळी येऊन मतदान त्या ठिकाणी करणार आहे. तिथं आपलं कॉलेज आहे, कॉलेजमध्ये मतदान केंद्र सोमेश्वरचं सिनियर कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, तिथं ते मतदान केंद्र आहे. आणि तिथं मात्र जे जे ब वर्गाचे 139 मतदार आहेत ते पुरंदर तालुका, बारामती तालुका, खंडाळा तालुका सगळ्या भागातले असू शकतात. त्यांना मात्र सगळ्यांना तिथं जाऊन कंपल्सरी मतदान करावं लागेल. अ वर्गाचं मतदान त्यांचं मतदान केंद्र ज्या गावात असेल तिथं करायचं, ब वर्गाचं तिथं जाऊन करायचं. अशा पद्धतीनं साधारण निवडणूक अधिकाऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि तो तुम्हाला व्यवस्थितपणे समजावा म्हणून मी त्याचा उल्लेख केला. 5 तारखेला 11 वाजता अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. त्याच्यामुळे 4 वाजता 3 वाजेपर्यंतच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे. उद्या सुट्टी आहे आणि सोमवारी फक्त वेळ आहे. त्याच्यामुळं आपण आपल्या काही थोड्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेले, परंतु ते फक्त बोटावर मोजण्या इतके. बाकीच्या सगळ्यांना सोमवारी तिथं गर्दी करतील, पण वेगवेगळे मतदान केंद्राचे त्यांनी टेबल ठेवलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या करता. मला वाटतं महिलांचं पण वेगळं केलंय, ब वर्गाचं पण वेगळं केलंय. असं जरा सुरळीतपणा येण्याच्या करता असं केलंय, असं मला यांनी माझ्या कार्यकर्त्यांनी कानावर घातलेलं आहे. त्या प्रकारे कुठलीही नाराजी न दाखवता माझी आपल्याला अतिशय कळकळीची विनंती आहे की आपण ज्यांची नावं येणार नाहीत त्यांची तिथं जाऊन उमेदवारी अर्ज मागं घ्यावा. बारामती पुरतं मला बोलायचं झालं तर बारामती तालुक्यामधल्या अनेक इच्छुकांनी अर्ज केलेले, ज्यांना तिथं मला संधी देता येणार नाही. नंतर स्वीकृतच्या 2 जागा असतात, त्याच्यानंतर खरेदी विक्री संघ बारामती, दूध संघ बारामती, त्याच्याचबरोबर पंचायत समिती बारामती, जिल्हा परिषदेच्या बारामतीच्या जागा, नीरा मार्केट कमिटी, त्याच्यात पण बारामतीचं कार्यक्षेत्र येतं. त्या प्रमाणामध्ये आपण बारामतीला प्रतिनिधित्व देतो. बहुतेक आता त्याची पण मुदत संपेल, त्याच्यावर ती पण निवडणूक लागण्याची शक्यता आहे असं माझ्या कानावर आलेलं आहे. त्यावर तिथंही काही कार्यकर्त्यांना ऍडजस्ट करता येईल. इतर पण काही कमिटी असतात तिथं पण आपल्याला ऍडजस्ट करता येईल. आज अनेकांनी सांगत असताना आमच्या गावाला 2-2 द्या, खरं तर 152 गावं
आणि प्रत्येक गावाला वाटतं की आम्हाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. ज्याचे 900,000 मतदान आहेत त्या गावांना वाटतं की आम्हाला 2-2 उमेदवार मिळाल्या पाहिजेत. परंतु सगळं किती केलं तर 21च्या आकड्यामध्ये हे सगळं बसवायचंय. त्याच्यामुळं आम्हा लोकांची पण फार त्या ठिकाणी तारेवरची कसरत आम्हाला करावी लागतीये. ही पण वस्तुस्थिती आपण ध्यानामध्ये घ्या. माझी तुम्हाला विनंती आहे, बऱ्याचदा आपल्याला मोठा वेळ मिळतो उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर. मी तालुक्यातल्या अनेक कार्यकर्त्यांना सांगतो की बाबांनो तिथं जाऊन त्यांना समजावून सांगा पुढं कुठं आपण सामावून घेऊ. यावेळेस तशी परिस्थिती नाही, फार वेळ नाही. कारण 5 तारखेला 11 वाजता निवडणुकीचा अधिकारी त्या ठिकाणी चिन्हाचं वाटप करतील आणि मतदान आहे 12 तारखेला सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत आणि मतमोजणी आहे 14 तारखेला सकाळी 9 ते संपेपर्यंत. त्याचं ठिकाण ते नंतर जाहीर करणार आहे आणि 14 तारखेला मतमोजणी संपल्यानंतर त्याच दिवशी ते संध्याकाळी रात्री काय तो निकाल जाहीर करतील. पण माझी तुम्हाला ही पण विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण तुम्हाला जर उमेदवारी नाही दिली तर न रुसता न फुकता न काही कुणाला घरीला घालता शांतपणे घ्या. नाहीतर काही असे उद्योगी बाळ आहेत की नाही तू असंच कर, तू तसंच कर, तसं कृपा करून करू नका. आज मी जिल्ह्याचा तुमच्या पालकमंत्री आहे. आज मी तुमच्या सगळ्या तालुक्याला या ना त्या प्रकारे मदत करू शकतो. तसा अधिकार आपल्याला आहे. त्याच्यामुळं एवढी निवडणूक संपली म्हणजे पुढचं सगळं संपलं असं समजण्याचं अजिबात कारण नाही. हे सगळं घडत असताना साखर कारखान्याची अवस्था अतिशय बिकट आहे. महाराष्ट्रातले अनेक सहकारी साखर कारखाने अडचणीत आलेले. कारण नसताना काही विरोधकांनी पाठीमागच्या काळामध्ये आम्ही खाजगी कारखान्याचे समर्थक आहोत, पाठीराखे आहोत अशा प्रकारचा प्रोपोगंडा केला. तुम्ही आत्ताही बघता काही जण वेगवेगळ्या ठिकाणी पाहणी करायला जातात आणि काही बोलतात जिथं पवार साहेबांचा तसूभर सकील संबंध नाही. उदाहरण द्यायचं म्हटलं तर परवा पारनेर कारखान्याचा देता येईल, जिथं साहेबांचा काय संबंध नाही, माझा संबंध नाही. आपले माजी खासदार नानासाहेब नवल्यांनी तो कारखाना स्वतः करता खरेदी केलेला आहे. त्यांची तातोड्याची मोठी प्रॉपर्टी त्यांनी त्या ठिकाणी विकली आणि तो कारखाना भाजपच्या काळामध्ये विक्रीला त्यांच्या प्रशासकांनी काढलेला आहे आणि तो आत्ताच्या काळामध्ये 32 का 38 कोटीला गेलेला कारखाना, म्हणजे 2-3 वर्षापूर्वी ही सगळी परिस्थिती. परंतु एकतर्फी बातम्या ऐकल्यानंतर तुमच्यासारख्या देखील सुज्ञ मतदारांचा किंवा नागरिकांचा, ग्रामस्थांचा वेगळा समज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरता थोडंसं विस्तृतपणे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. अनेक जण मला भेटत असतात की दादा आमका कारखाना चालवण्याच्या करता चांगल्या विचाराची माणसं द्या. परवा तेरणा सहकारी साखर कारखाना पण 25 वर्ष चालवण्याच्या करता टेंडर निघाला. नाशिक सहकारी साखर कारखाना नाशिकच्या जवळ तिथं 25 वर्ष चालवण्याच्या करता टेंडर निघालं. 12-13 कारखाने चालवण्याच्या करता टेंडर निघाले. हे जे काही कारखान्याच्या बद्दल कारण नसताना चुकीची माहिती देऊन गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात. माझं आव्हान आहे की त्यांनी काही कारखाने चालवायला घ्यावे आणि चालून दाखवावे की कशा पद्धतीनं कारखाना चालवता येतो का नाही येतो. टीका करणं, वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप करणं हे फार सोपं असतं. परंतु त्याच्यामध्ये लक्ष देऊन ते तोडणी कामगार, बाकीचे तिथं काम करणारे कामगार, सीझनल कामगार, परमनंट कामगार, बदली कामगार या सगळ्यांना नीटपणे एकत्र करून ती सगळी यंत्रणा राबवणं महामुश्किल काम असतं. तुम्ही त्याच्याबद्दल पुरुषोत्तम दादाला विचारा, प्रशांतला विचारा, बाळासाहेब तावऱ्यांना विचारा, कुणी चेअरमन त्या ठिकाणी सांगतील. पण एक असा गैरसमज केलेला आहे की कारखानदार म्हणजे मोठे गडगंज श्रीमंत असतात, अतिशय चुकीच्या पद्धतीनं कारखानदारी चालवतात, भ्रष्टाचार करतात, असा एक
वेगळा समज. वास्तविक आपण सगळे सुज्ञ मतदार आहोत. तुम्हाला माहितीच्या अधिकारामध्ये सगळी काही माहिती घेण्याचा अधिकार. बरेचसे आपले कामगार हे कामगार पण आहेत आणि सभासद पण आहेत. त्याच्यामुळे ते दुहेरी हेतून तिथं बारकाईनं लक्ष देत असतात. त्यांना अडचणीमध्ये बाहेर काढण्याच्या करता पवारसाहेब नेहमी पुढाकार घेत असतात. आत्ताच किती टक्के वाढ दिली? 12%. आत्ताच कामगारांना 12% वाढ दिली. ठीक आहे, ती कदाचित काहींना कमी वाटेल, काहींना योग्य वाटेल, पण सभासदांना जो त्या कारखान्याचा मालक आहे त्याला योग्य पद्धतीचा भाव देत नवीन नवीन कारखान्यात सुधारणा करत करत मग कोजन असेल, डिस्लरी असेल, मग आमचं डायरेक्ट ज्यूस टू इथेनॉल असेल, बी हेवी टू इथेनॉल असेल, सी हेवी टू इथेनॉल असेल, अशा बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. कोजनच्या बद्दल सातत्याने सरकार वेगवेगळी भूमिका घेतं. मला आठवतंय सुरुवातीला बाळासाहेब आहेत त्यांचे साधारण ₹3.15 का 25 पैसे कोजनचा दर होता आपण ज्यावेळेस सभा घेत होतो त्यावेळेस. नंतर तुम्ही मला सरकारमध्ये पाठवलं आणि नंतर तो दर आम्ही जवळपास ₹6.5 पर युनिट त्या ठिकाणी केला. नंतर पुन्हा मागच्या सरकारने तो कमी केला. अशा पद्धतीनं झालं. पुन्हा आम्ही आल्यावर तो ₹4.75 केला, जुन्यांना पण आणि नव्यांना पण. मी परवा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. कारखाने सुरू कधी करायचे, भाव कुठं कसा द्यायचा, काय द्यायचा. त्यावेळेस मला जयप्रकाश दांडेगावकरांनी विनंती केली की दादा याला काहीतरी मदत करा, कारण तुमच्या सगळ्यांच्या ऊस कारखानदारीतनं राज्य सरकारला जवळपास प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे 3,500 कोटी रुपयाचा टॅक्स जातो. 3,500 कोटीचा. एक तर 5% तुमची साखर विकली की जीएसटी तर असतो, तो त्या ठिकाणी जमा होतो. केंद्राचा आणि राज्याचा त्या ठिकाणी आहे. आणि एक्साईजवर त्याच्यामध्ये टॅक्स असतो, ते पैसे तुम्हाला सरकारला द्यावे लागतात. अशा अनेक प्रकारच्या बाबी त्याच्यामध्ये असतात आणि त्याच्यातनं तो पैसा तिकडे जातो. मग आज आमचा शेतकरी तिथं मदत करत असेल त्यावेळेस आमच्या शेतकऱ्याला ज्यावेळेस गरज लागते त्यावेळेस सरकारने पण मदत केली पाहिजे. हे माझं मत शेतकरी म्हणून आहे. मी जरी अर्थमंत्री असलो तर मी कॅबिनेटला त्याबद्दल सगळ्यांची चर्चा करून मुख्यमंत्र्यांना सांगून जे काही निर्णय घ्यायचा तो कॅबिनेट घेईल. तो काही मी एकटा माझा निर्णय नसेल, पण त्याच्यामध्ये कुठं ना कुठं कसं आपल्याला मार्ग काढता येईल त्याबद्दलची भूमिका निश्चितपणे तिथं घेतली जाईल असं मला वाटतं. आता या सगळ्या गोष्टी होत असताना अनेक कारखाने हे इतक्या अडचणीत आहेत की त्यांचे भाव ₹2100 निघाले. शेजारच्याच तालुक्यातला इंदापूर सहकारी साखर कारखान्याचा भाव यंदा किती निघाला? ₹2100. शेवटच्या लोकांचं पेमेंट आत्ता केलं. तिथं आम्ही कुठे पॅनल उभ्या करण्याच्या भानगडीत पण पडलो नाही. काही पत्रकारांनी विचारलं का हो तुम्ही तिथं पॅनल उभं केलं नाही, तुम्ही काही माघार घेतली का? म्हणलं तुम्ही असं कसं म्हणू शकता आम्ही माघार घेतली किंवा आम्ही पॅनल उभं केलं नाही? तो आमचा अधिकार. आम्ही करू नाही त्यांना पॅनल उभं नाही करणार. त्याच्या संदर्भामध्ये सगळीकडे जाऊन नाकच खुपसलं पाहिजे काय असं आमचं मत नाही. आणि त्याच्यातून तो कारखाना बिनविरोध झाला. पण सभासदांनो, सोमेश्वरच्या तुम्हाला ₹3100 भाव दिलाय, तिथं ₹2100 बिनविरोध होतोय. आणि इथं मला एवढे फॉर्म येत आहेत आणि एवढं मला नको नकोसं करतायत की जी दादा आता पण मुलाखती घेताना आता मी 3 पिढ्या साहेबांच्या बरोबर आहे. हेच काँग्रेस पासून आहे. पुढे सरक म्हणा. किती दिवस तुम्हाला उमेदवारी मागायची? मला तेच ऐकायचं नव्हतं म्हणून मी जरा टाळत होतो. दादा 7व्यांदा मागतोय. आता मी मागे घेतले ऑलरेडी, त्यांना मागे 70 गाठणार आहे असं काय काही ऐकवलं. म्हणलं पंचायतच आहे. पण एवढं सगळं काय काय कुणी कुणी काय काय सांगत होते आणि आपली आपली भूमिका मांडत होते. कुणी SC मधले लोक म्हणत होते आमच्या भागाला कधी प्रतिनिधित्व गावाला मिळालं नाही ते द्या. कुणी भटक्या समाजाचे लोक सांगत होते, कुणी महिला सांगत होत्या. त्या पद्धतीनं
ते सांगण्याचा प्रयत्न करत होते. काही जण म्हणत होते की आपल्याला पुरंदर उपसा सिंचन योजना ती सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालवायला घ्या. त्याच्याकरता संजय जगताप उद्याची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला मला जयंत पाटलांच्या बरोबर एक मिटिंग करावी लागेल, कारण मागच्याही काळामध्ये हा प्रकारचा प्रयत्न झाला, परंतु त्यावेळेस सरकार आपल्या विचाराचं नव्हतं आणि त्यावेळेस जलसंपदा विभागाने MKVDC म्हणजे महाराष्ट्र कृष्णा महामंडळाने तसा प्रतिसाद दिला नाही. अधिकारी म्हणले की तिथं आमची जरा अडचण आहे. पण माझ्या बरेच दिवस मनामध्ये त्या ठिकाणी येत आहे की शिरसाई उपसा सिंचन योजना बारामती ॲग्रोला चालवायला द्यायची, ॲग्रो नीती चालवायची. जनाई उपसा सिंचन योजना दौंड शुगरचे वीर धवल जगदाळे त्यांना चालवायला सांगायची, कारण त्याचं कार्यक्षेत्र दौंड तालुका पण आहे, थोडासा पुरंदर तालुका पण आहे आणि बारामती तालुका पण आहे. अशा पद्धतीनं ते कार्यक्षेत्र आहे. आणि पुरंदर उपसा सिंचन योजना मोठ्या प्रमाणात पुरंदर तालुका आणि बारामती तालुका पण त्याच्यामध्ये येतो. अशा पद्धतीनं जर ते घेतलं तर लाईटचं बिल वसूल करणं, त्याच्यातनं जर उसाचं क्षेत्र वाढलं तर पर टनेज जसं आमच्या कोल्हापूर, सातारा, सांगली या भागामध्ये उपसा सिंचन योजना 2-2, 3-3, 4-4 टप्प्याच्या चालवल्या जातात आणि त्या व्यवस्थितपणे चालतात. तिथं यंत्रणा साखर कारखान्याची असते, कारखान्याला पण जवळचा ऊस कार्यक्षेत्रातला मिळतो. अशा प्रकारचा आम्हा लोकांचा प्रयत्न राहणार आहे. आज पण काही माझ्या 3 नंबर गटातल्या सहकारी मित्रांनी तशा प्रकारची मागणी केली की बाबा या गोष्टीचा विचार जरूर तुम्ही सगळ्यांनी करावा, कारण लाईटचं बिल भरणं, कधी पाऊस असतो कधी पाऊस नसतो, अशा पद्धतीने अडचणी येतात. परंतु आपल्या शिवारामध्ये पाणी फिरल्यानंतर कसं क्षेत्र वाढतं, कांद्याचं असेल, बाकीचं ऊसाचं असेल किंवा इतर पिकं असतील, हे पण तुम्ही सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतलंय. या पद्धतीनं पुढे जाण्याचा आपला प्रयत्न आहे. संजय जगताप, आम्ही सगळेजण, दत्ता मामा, रमेश थोरात, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आहोत. उद्या त्याच्याही कारखान्याची, त्याच्याही बँकेची निवडणूक आहे. त्यावेळेस आपल्या विचाराचं म्हणजे महाविकास आघाडीच्या विचाराचं पॅनल कसं तिथं निवडून आणता येईल याबद्दलचा प्रयत्न 13ही तालुक्यातले आम्ही सगळे प्रमुख लोक बसून अतिशय चांगल्या प्रकारचा मार्ग काढू. जसा परवा 3 लाखापर्यंत तुम्हाला 0% व्याजाने पीक कर्ज होतं, पीक कर्ज, तसं आता राज्य सरकारने निर्णय घेतला की महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 3% व्याजाचं पीक कर्ज, 3 लाखापर्यंतचं पीक कर्ज 0% व्याजाने द्यायचं. मग माझ्या मनात आलं की बाबा आम्ही जो काही 5-6 कोटी रुपये शेतकऱ्यांचे भरायचो व्याजाचे, ते आता वाचले, तर मग आता 4था लाख आणि 5वा लाख हे वरच्या 2 लाखाचे पैसे तिथल्या माझ्या शेतकऱ्यांना 0% व्याज केलं तर काय हरकत आहे. म्हणून परवाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मुंबईमध्ये VCवर मी ती भूमिका मांडली आणि त्याचं बऱ्याच जणांनी समर्थन त्या ठिकाणी केलेलं आहे. कारण आपल्या बँकेचा नफा काहीतरी ढोबळ 250 कोटी रुपये झाला, ढोबळ. आणि मग ती सगळी NPA सगळ्याची काही विभागणी करून, तरतूद करून 55 कोटी रुपये नेट प्रॉफिट झाला. बँक आपली आहे, प्रॉफिट कमवणं हे उद्दिष्ट नाही. ते प्रॉफिट हे माझ्या शेतकऱ्याला पासऑन कसं करता येईल, महिला बचत गटाला पासऑन कसं करता येईल, ज्या साखर कारखानदारीच्या कर्जावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नफा मिळवते, त्यामुळं कारखान्याला पण कमी व्याजाने कसं पैसे देता येतील, तिथं त्यांना रिबीट कसं देता येईल, याबद्दलचा पण प्रयत्न आम्ही त्या बाबतीमध्ये केलेला आहे. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. दुसरी गोष्ट, तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये एकतर्फी ही निवडणूक झाली पाहिजे. आता काय हौसे नवसे गवसे सांगतात की आम्ही पण पॅनल करणार, तो त्यांचा अधिकार. लोकशाहीमध्ये सगळ्यांना उभं राहण्याचा अधिकार आहे. पण तुमच्या प्रपंच नीट चालवायचा असेल, आर्थिक शिस्त टिकवायची असेल, विस्तारवाढीचं हातामध्ये घेतलेलं काम योग्य पद्धतीनं पूर्णत्वाला न्यायचं असेल, त्याच्यामध्ये रिझल्ट घ्यायचे असतील. माळेगावला विस्तारवाढ झाल्यानंतर जे वाटोळं तिथल्या लोकांचं झालं, सभासदांचं, ते करायचं नसेल
तर VSIच्या तज्ज्ञ लोकांचा वेळोवेळी सल्ला घेऊन यंदा माझ्या माहितीप्रमाणे माळेगाव सोमेश्वरचा दर 350 रुपये फरक आहे. गेल्या वर्षी 250 रुपयाचा फरक होता, आपण जास्त होतो. मला पण खंत आहे की मी ज्या माळेगावचं प्रतिनिधित्व बारामती तालुक्याचं करतो त्याच्यातल्या एका भागातल्या लोकांना 3100 रुपये भाव मिळतो, तिथं आनंद आहे. पण जिथं 2750 रुपये भाव मिळतो तिथं मनाला दुःख होतं. आणि छत्रपतीला तर मला वाटतं 600 रुपये टनाला कमी, तिथं तर माझा स्वतःचा ऊस जातो, मलाच आर्थिक फटका बसतो. ही अवस्था आम्हा लोकांची आहे. पण तिथं 2500 छत्रपतीचा कुठे रे प्रशांत 2500 आहे ना, 2400च का झाले 100 तिथं आमचे मारले 2400 रुपये म्हणजे 700 रुपये टनाला कमी. विचार करा ना, माझा जर 4000 टन ऊस जात असेल तर 728, विचार करा किती पैसे माझे कमी झाले. काय मला झोप तरी येत असेल नाही, हसता काय पैसे शेवटी माझे कमी होतात. ही अवस्था आहे. मी उदाहरण माझं दिलं, परंतु माझ्या 100 टन जाणाऱ्या शेतकऱ्याचं तिथं तो घेणार 3,10,000 ना 3100 आणि इथं 2,40,000, म्हणजे वकील केवढ्याचा फटका बसतो. आज बाकीचा सगळा वरचा खर्च हे होतो ना, ह्याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि त्याकरता माझ्या जिराज भाग माझा असेल, माझा पुरंदर परिसर असेल, माझा खंडाळा असेल किंवा माझा पाडेगाव असेल, या सगळ्या सभासदांना मला सांगायचं आहे की बाबांनो, तुम्ही आजूबाजूचे कारखाने, मी नावं घेत नाही, पण गेले कित्येक वर्ष त्यांची काय अवस्था आहे ते तुम्ही पहा. मी अशाच पद्धतीनं सोमनाथ होळकरच्या कार्यालयामध्ये सांगितलेलं होतं की मी तुम्हाला कर्जमुक्त करून भाव चांगला देईन. आमच्या संचालक बोर्डाने, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सगळे संचालक बोर्ड अधिकारी सगळ्यांनी प्रयत्न केला. तुम्ही बारकाईनं लक्ष ठेवलं, कुठं काही तुमचं खटकलं असेल, मी नाही असं म्हणत नाही, एवढा मोठा कारखाना चालवत असताना 100% तुमच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी झाल्या हा दावा माझा अजिबात नाही. त्याच्यामुळं त्याच्यात काही जरी खटकलेलं असलं तरी शेवटी आज कारखाना कर्जमुक्त झालेला, कारखान्याचे विस्तारवाढीचं काम हातामध्ये घेतलेलं. करोना मागे नसता तर आत्ताच विस्तारवाढ संपली असतील. ह्यावेळेस इथं बिगर नोंदीचा 3 लाख मेट्रिक टन ऊस कारखान्याला न्यायला ही सांगायची वेळ आली नसती. हा माझा प्रयत्न होता, चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक बोर्डाचा प्रयत्न होता. पण लॉकडाऊनमुळं सगळे कामगार निघूनच गेले होते, कुणी कामाला नव्हतं. जे उभारणीचं काम करतात, मी आज सकाळी 10:30 वाजता बांधकाम मजूर कामगारांचा एक कार्यक्रम केला लसीकरणाचा. त्यांना तिथं आपण जेवण पण दिलं आणि चहा पाणी नाश्ता बिस्किटं पण दिली, कारण त्यांनी काम केल्यानंतर त्याच्यातनं काही टक्के त्या बांधकाम बिल्डरकडनं आपण काढतो. ती रक्कम मोठी जमा झालेली आहे आणि त्याच्यातनं या कामगारांना मदत करतो. बारामतीकर, पुरंदरकर आणि खंडाळा वासियांनो, सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रातल्या सभासदांनो, तिथं जवळपास 70% लोक छत्तीसगड, आंध्र प्रदेश, हैदराबाद या सगळ्या बाहेरच्या भागात आले. आम्ही त्यांना विचारत होतो इथं काय करतात, ते म्हणले दादा 2 वर्ष इथं राहतो, त्यांना मराठी समजता पण बोलता येत नाही, हिंदीमध्ये ते बोलतात. आणि व्हॅक्सिन घेतलं नव्हतं म्हणून आपण त्यांना तो व्हॅक्सिनचा कार्यक्रम, क्रीडाई म्हणून आपली एक संस्था आहे, प्रफुल्ल वगैरे, त्याच्यात सुरेंद्र प्रफुल्ल तावरे हे सगळे लोक काम करतात. मोठ्या प्रमाणावर आज तुम्हाला पुणे जिल्ह्यात पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड, जुन्नरखेड, आंबेगाव, मावळशी, बोरवेला इथं इमारती दिसतात. त्याच्यामध्ये आपला माणूस कष्ट करण्याची त्याची तयारी नाही. कष्ट करतायत ते तिकडची लोक येत आहेत, बिगारी काम ते करतायत. प्लास्टरचं सुपिरियर काम जो काही आहे ते कारागीर हे आमच्या राजस्थानचे किंवा इतर भागातून आलेले, ही पण बाब लक्षामध्ये घ्या. आपल्या अनेक तुमचे ओळखीचे कॉन्ट्रॅक्टर असले तर त्यांना विचारा तुम्ही गँग कुठनं आणता. गँग म्हणजे मजूर जे करतात, कामा करतात, ती दुसरी गँग नाही. ती आणली तर बघतो पोलिसांना सांगून पार तुमचं जे गँगच्या बाबतीत पडतील त्याला
घाईघाई करणार नाही आधीच लक्षात घ्या. अजिबात चुकीच्या रस्त्याने जाऊ नका, चुकीचा विचार करू नका. वेड्या वाकड्या जे व्यवसाय असतात त्याच्या नादी लागू नका. झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न रितसर मार्गाने केला, मला काही म्हणायचं नाही. तुम्ही कौन बाजीला करोडपतीला गेला 7 कोटी कमवले तरी मी तुमचं अभिनंदन करेन. पण दुसऱ्या मार्गाने कुणाला तरी ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, त्याच्या आज कोणतरी आला, दादा माझी जमीन विकली, सही माझी नाही सराव कुणी केली कुणाला माहिती. मी शेवटी प्रांताला म्हणजे तहसीलदार होते तिथं, त्यांना म्हणलं बघा राव हे काय झालंय ते. तेव्हा मी बुधवारी का काहीतरी त्याला सोमवारी का बुधवारी बोलवलं. अशा पद्धतीनं काही काही जण वागतात. तसं कृपा करून चुकीचं वागू नका. आणि ह्या पुढं पण तुम्हाला चांगला दर महाराष्ट्रामध्ये पहिल्या 5-10 कारखान्याच्या तोडीचा दर पाहिजे असेल तर आपण जे पॅनल उभं करणार आहोत, उद्याच्याला संध्याकाळी जे पॅनल त्या ठिकाणी आम्ही जाहीर करणार आहोत, त्या पॅनलच्या पाठीशी तुम्हाला तुमच्या समर्थकांना, तुमच्या पाठीराख्याला उमेदवारी मिळू अथवा न मिळू आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. मला सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्र सोडून कठीण पुलापासून पलीकडे कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे आणि अलीकडे बाकीकडे पार काटेवाडीपर्यंत छत्रपती माळेगावचं कार्यक्षेत्र आहे. त्या भागातल्या कार्यकर्त्यांना, संभाजी सगळ्यांना सांगून सगळे जे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत त्यांना गावं वाटून देऊन त्या भागामध्ये मग नगरपालिका पौर्णिमा असेल किंवा अभिजित असेल, कुणी असेल, नगरसेवक असेल, सगळ्यांच्यावर जबाबदारी टाकायची. कुणाचे पाहुणे रावळे, कुणी ना कुणी मित्र परिवार अशा पद्धतीची लोक असतात. प्रचाराला अवघे 6 दिवस राहिलेत म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख करतोय. मी पण काही सभांच्या करता, महत्वाच्या मोठ्या गावांच्या करता वेळ द्यायचा प्रयत्न करणार आहे. त्याच्या संदर्भामध्ये समोर पॅनल लंगडं झालं तरी देखील आपण सभा घेणार, आपली आपली भूमिका मांडणार. तुल्यबळ पॅनल होणार आहे असं समजून देखील आपण त्या पद्धतीनं माझे पण कुठं पुरंदर तालुक्यात किती सभा, कुठं किती सभा ते सांगा. उगेच सगळ्या गावोगावी मला फिरवत बसू नका. जरा लिमिटेड गटवाईज एखादी सभा घेतली तर 5 गटात 5 सभा त्या ठिकाणी माझ्या लावण्याचा प्रयत्न करा. मी तेवढा वेळ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन. पण सभासद बंधू भगिनींनो, मी काय हे तुम्हाला अतिशय बारकाईने सांगतो. आजूबाजूचे कारखान्यांची इतकी वाईट अवस्था आहे आणि आता राज्य सरकारने ठरवलेलं आहे की कारखाने अडचणीत आले तर सरकारची हमी त्या कारखान्यांना मिळणार नाही. सरकारची हमी नाही मिळाली तर त्यांना कर्ज त्या ठिकाणी मिळणार नाही. त्याच्यामुळं ज्या त्या सभासदांनी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी चांगल्या विचाराचंच पॅनल त्यांच्या भागामध्ये निवडून देणं काळाची गरज आहे. नाही दिलं, चुकीची माणसं आली तर त्याच्यामध्ये थक हमीच्या करता किंवा कर्ज मिळण्याच्या करता जे काही गॅरंटी दिली जाते ती गॅरंटी नाही मिळाली तर काय अवस्था त्या कारखान्याची होणार आहे ह्या गोष्टीचा विचार करा. भीमा पाटस कारखाना मला वाटतं यंदाचं 3रं वर्ष आहे बहुतेक तो बंद आहे. थेऊर कारखान्याची काय अवस्था झाली, तिथले सभासद किती नाराज आहे. तरी थेऊरच्या परिसरातल्या मगरपट्टा, अमानोरा वगैरे त्या भागातला ऊस नाहीये. नागरीकरण मोठ्या प्रमाणात झालंय. फार शेवळवाडी वगैरे त्या भागात, लोणी काळभो याही भागामध्ये बऱ्यापैकी इमारतींची कामं चालली. ही पण गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या. इतर पण सोलापूर जिल्ह्यातल्या कारखान्यांची काय अवस्था, शेजारी सातारा जिल्ह्यातल्या कारखान्यांची काय अवस्था, काय होतंय. काही काहींची नावं घेताना माझी पंचायत होती, लगेच उद्या हेडलाईन अजित पवारने अमक्याला टार्गेट करून त्याची टीका केली. म्हणून मला ती नावं कारखान्यांची काही घेता येत नाही. आता भीमा पाटसचं घेतलं, राहुल काय ओरडून माझ्या नावाने ओरडलं, नाहीतरी तो माझा विरोधकच आहे. पण तरी देखील परवा मी त्याच्यामध्ये एक आयत्या वेळेचा विषय आणून वन टाइम सेटलमेंटच्या करता राज्य सहकारी बँक आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला संजय जगताप आपण सांगितलं की त्या कारखान्याला मदत होत असेल, कारखाना बाहेर निघायला इतर कुठली आर्थिक संस्था त्यांना सहकार्य करत असेल तर अजिबात आपण इतर राजकारण आणायचं नाही. आम्ही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये
काका गेल्यानंतर मला वाटतं संजय स्वीकृत म्हणजे त्या जागेच्या ठिकाणी आम्ही त्यांना घेतलं. त्यांना विचारा, ते आज काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, की आता दिगंबर दुर्गाणी का असतील, त्यांनाही विचारा. अजिबात तिथं राजकारण केलं जात नाही. आणि जर कुठल्या तालुक्यात झालं तर मला सांगा ना, की दादा आमचं सगळं कमं वगैरे बरोबर आहे, तरी देखील आम्हाला हे पीक कर्ज देत नाही. मी ताबडतोब सीओला काय सांगायचं ते सांगतो. कारण शेवटी ती बँक तुमची आहे. रीतसर कागदपत्राची पूर्तता असेल तर त्या पद्धतीनं आपल्याला मदत झाली पाहिजे. कशाला 22,000 रुपये मिळतं तिकीट? कशाला? हा, कांद्याला. आणि कांद्याला जर भाव कमी झाला आणि 15,000 आले तर वरच्या 7,000 काय बांबू लावतो का काय? अरे वेड्या नवनाथा, उद्या पैसे दिले तर त्या बँकेचं पण व्याजासकट मुद्दल आलं पाहिजे ना. उद्या काय आम्ही काय संजयराव मी दिगंबर दुर्गाडे आम्ही 1 लाख रुपये देऊ आणि नाही पिटल्यावर काय करतात? आमची वाट लावशील क्या? ऍक्शन आमच्यावर होती, विचारा. आता मी तिथंही नाव घेत नाही, पुण्यातल्या 2 अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमन गेले कित्येक महिने जेलमध्ये. नाव सांगितलं तर तिथेही पंचायत आहे. पण पुणे जिल्ह्यातल्या, पुणे शहरातल्या बँका ही अवस्था आहे. त्याच्यावर जे काही मिळतं ते नियमाने जेवढं जास्तीत जास्त देता येतं ते देण्याचा प्रयत्न करतो. आता पूर्वी तर सावकाराच्या दारात आणि नंदीवाल्याकडे माकडवाल्याकडे 10 रुपये शेकड्याने जायचं की घ्यायला. आता राव 0% व्याजाने देतो. त्याच्यामुळं तरी देखील मी तपासतो. मला माहिती नाही की कांद्याचं आता रेट काय आहे, कारण मधी टोमॅटोची रेट पडली होती, सगळ्यांनी रस्त्यातच टोमॅटो टाकला होता. अरे बसा रे, फार तुम्हाला अकल आहेत असं कळायला लागले. जवळपास अनेक गावात मतदान केंद्र असून अनेक गावांची स्वतंत्र मतदान केंद्र आहेत. त्यामुळे मतदान किती झाले ते कळणार आहे, त्याबद्दल सांगेल. हा आणि तेच कळणार आहे, ते अजित पवार पाहणार आहे. मग जिथं झटका बसेल तिथं माझ्याकडनं पण काय झटका द्यायचा, शॉक द्यायचा ते देणार. मित्रांनो, लोकशाही आहे, तुम्हाला काय करायचं ते करा. काय त्याच्यातनं नोंद घ्यायची ती घ्या आणि काय सोडायचं ते सोडा. मी जास्त जात नाही. पण मला एवढंच तुम्हाला सांगायचं, मी तुमच्या फायद्याकरता सांगतो, तुमच्या भल्याकरता सांगतो. 92 साली देखील कैलासवासी वसंत काका, कैलासवासी नटवण्णा, कैलासवासी भगत बापू, कैलासवासी दोंडराम नाना कोमणे, आम्ही सगळ्यांकडे मामा पण होते. मामांनीच माझ्याकडनं बँकेचा पैसे, बँकेच्या वकिलाचे पैसे मामा दिले होते. काठेवाडीला मी राहायचो. मामा म्हणले राव दादा ते केस लढवायला कोणी पैसे देणार. म्हणलं जरा आता काय करता का तर एक दुःख होतं की मी तुमचा आमदार होतो त्यावेळेस, मला वाटतं राज्यमंत्री होतो, आणि आपल्या भागातल्या लोकांच्या घरामध्ये सुबत्ता येण्याच्या करता जर एक कारखाना कुठं कमी पडत असेल आणि माळेगावला सुबत्ता दिसत असेल, गोलब साहेबांच्यामुळे त्या काळात छत्रपती कारखान्यावर सुबत्ता दिसत असेल, तर ती आपल्या पश्चिम भागामध्ये देखील पुरंदर, बारामती, खंडाळा तालुक्यामध्ये दिसली पाहिजे. हे एकमेव त्याच्यामध्ये कारण होतं. कुणाला तरी त्रास द्यावा, कुणाला तरी मुद्दामून काढावं ही भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची अजिबात नव्हती. हे तुम्ही पण लक्षात घ्या. मागे एकदा तिथं निवडणूक काहीतरी बिनविरोध पण करण्याचा प्रयत्न झाला होता त्याच्या आधी, तेव्हा मी नव्हतो राजकारणात, शिवाजीराव अण्णा होते. त्या पद्धतीनं या घटना घडल्या. परंतु त्याच्यानंतर काही चढ उतार आले, कधी कधी आपल्याला त्रास झाला, परंतु त्या त्रासाशी 2 हात करण्याचा तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर देखील आपण प्रयत्न केला आणि त्याच्यातनं पण आपण बाहेर ताऊन सुराखून निघालो. हा पण इतिहास कुठं विसरू नका, ही माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती. आणि मित्रांनो, जर कुणाच्या तरी नेतृत्वाखाली एखादं संचालक बोर्ड आलं, संचालक बोर्डातले तिथले चेअरमन किंवा व्हाईस चेअरमन किंवा बोर्ड काही चुकीचं करत असेल तर मी त्यांना जाब विचारू शकतो, त्यांना सांगू शकतो की इथं तुम्ही चुकलाय. उद्या बाळासाहेब आता चेअरमन आहेत, त्याच्यामध्ये काही जर झालं, मला वाटतं बुरुंगले व्हाईस चेअरमन आहेत ना आता, सॉरी आठवळे व्हाईस चेअरमन आहेत. जर काही झालं तर मी साहेब बाळासाहेबांना विचारू शकतो, आमच्या आठवळे साहेबांना विचारू शकतो, बाकीच्या तानाजीराव आणि इतर सहकारी त्यांना विचारू शकतो हे काय.
आम्ही लोकांना सांगितलं की साहेबांच्याकडे बघून निवडून द्या पॅनल आले, परंतु नुसतं कुणाचं नेतृत्वाखाली पॅनल आलं नाही तर ते पाहिजे तसं निर्णय घेऊ शकतात. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करा. काही काहींचे नाव ऐकायला मिळतात. आता एक पेपर वाचत होतो, अमका अमका पॅनल अमक्या पक्षाचं उभा करणार आहे. त्याने मार्केट कमिटीला काय दिवा लावलं हे तुम्हाला माहिती नाही. अजून मी त्या खोलात गेलो नाही. त्याचं जर सगळं पंचनामा करायचं म्हटलं तर काय होईल ते त्याचंच मन त्याला त्या ठिकाणी सांगितलं. शेवटी संस्था ही अजित पवारची पण नाही आणि इतरही कुणाची नाही, ती तमाम शेतकऱ्यांच्या मालकीची. तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू. मी जसं मगाशी जे स्वर्गीयवासी शिवाजीराव अण्णांच्या सहित अनेकांची नावं घेतली, वसंत काका, नटू अण्णा किंवा भगत बापू किंवा आमचे दोडराम नाना, असे अनेक जीवाभावाचे सहकारी आपल्याला सोडून गेले, ज्यांनी अतिशय पोटतिडकीनं हा कारखाना चांगला चालण्याच्या करता जीवाचं रान केलं. स्वतःच्या प्रपंचाकडे दुर्लक्ष करून तिथं तुमच्याकरता ते भांडले, त्याच्याकरता ते झगडले. ही सगळी गोष्ट आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आज संजय जगताप पण सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. मकरंद आबा पण खंडाळ्यामधनं वाई महाबळेश्वर खंडाळा हा त्यांचा मतदारसंघ आहे, तेही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. मी आज सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. शेजारी आपला दीपक चव्हाण, तो पाडेगाव त्याच्याच म्हणतात, पाडेगाव त्याच्याच मतदारसंघ आहे, तो सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. आपले रामराजे नाईक निंबाळकर साहेब हे सभापती आहेत. मागच्या निवडणुकीमध्ये रामराजेंनी पण आपल्याला चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलेलं होतं, मदत केलेली होती. असं हे सगळं व्यवस्थितपणे जुळून आलंय. आता फक्त शिक्का आहे का बटन आहे? आता फक्त शिक्का मारायचं काम तुम्हाला करायचंय. ते मेहरबानी करून विठ्ठलरावांचे चिरंजीव, मला काय होतं बऱ्याच जणांच्या बापाची नाव माहिती, नवीन पोरांचीच नाव मला माहिती नाही. त्याच्यावर मी विचारताना विचारतो पूर्ण नाव सांग बरं, मग कळतं की बापूरावचा मुलगा आहे, अमक्याचा मुलगा. हरकत नाही. मी पण राजकारणात आलो तेव्हा पवार साहेबांचं तसंच व्हायचं, कारण जेपी त्यावेळेस काय झालं होतं, पवार साहेब होते, मी राजकारणात आलो त्यावेळेस त्यांच्या बरोबरची मुलं कार्यकर्ते, त्यांची मुलं माझ्या बरोबर होती. त्याच्यावर साहेब पण तसं करायचे. काळानुरूप या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. पण मलाही पॅनल करत असताना काही प्रमाणामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची, काही प्रमाणामध्ये. पण काही बाबतीमध्ये काही अनुभवी लोक पण, अरे थांब ना, सारखा हात कुठं बोट चाल, मग थांब ना जरा, दम काढ ना, माझं भाषण चाललंय ना. काय तीनच्या रगड नंबर नाही आता बाद झालं. त्याच्या संदर्भामध्ये आपण सगळ्यांना माझी विनंती आहे की या बाबतीमध्ये हे सगळं करत असताना नीटपणे प्रत्येकाने आपापला विचार करा. आम्ही काही नवे चेहरे देत असताना जुने अनुभवी पण लोक लागतील, कारण ते सगळं चालवायचंय, उभं करायचंय. ते काही येड्यागाभाळाचं काम नसतं. असं काही समजू नका सगळी 100% नवी दिल्यानंतर. मागच्या वेळेस मी केलं होतं, 4 जुने फक्त होते, बाकीचे नाही 4 हे. शिंगटे बापू देखील त्याच्या आधीच्या पॅनलमध्ये नामदार होतेच ना. हा, मग उत्तम पण होता. उत्तम तिचा दिवसा होता, म्हणजे 5 अनुभवी होते आणि 16 नवे त्या ठिकाणी दिलेले होते. अशा पद्धतीने केलेलं होतं त्यावेळेस. याही वेळेस असंच काहीतरी योग्य पद्धतीनं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण करू. त्याच्यामुळे 21 मधल्यांनी लगेचच त्यांची झोप उडून देऊ नये, नाहीतर राहायला आपला आता गेला कट्टा पत्ता कट झाला वाटतं. असं काही नाही. तरी तुम्हाला 6.5 वर्ष मिळाली बाबांना. 5 वर्षाकरता आम्ही तुम्हाला बदलात गेलो होतो, तरी 6.5 वर्ष मिळाली. त्याचा पण कुठेतरी विचार करा. आणि काही जणांना इथं थांबावं लागलं तरी, जसं नाना देवकाटेला आपण जेडपीला थांबवलं, ती नंतर म्हणजे कारखान्याला थांबवलं, ती जिल्हा परिषदेला चेअरमन झाला, अध्यक्ष झाला. असं काही नाही. काही जणांनी हे लक्षात घ्या, याला थांबवलं म्हणजे वर काहीतरी मोठं दिसतंय आपल्याकडे, असाही त्याच्यात अर्थ.
निघू शकतो, कारण पुढेही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका आहेत याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवावी अशी माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. पण मी एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे तुम्हाला सांगतो, ज्या गावामध्ये अतिशय कमी मतदान आहे, 2 आकडीत मतदान आहे, तिथं प्रतिनिधित्व काही मिळणार नाही. 3 आकडी गावाला साधारण प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. कारण 99-50 कारण 25,000 मतदार आहेत. शेवटी पॅनल पण निवडून आणायचं आहे. मात्र जिरायत भागालाही प्रतिनिधित्व देऊ, पुरंदरवासियांनाही प्रतिनिधित्व देऊ, खंडाळ्यालाही प्रतिनिधित्व देऊ. पाडेगाववाले पण म्हणतात की दादा आम्हाला 600-650 मतदान आहे, त्या ठिकाणी दिलं तर आम्हाला समाधान वाटेल. पण बहुतेकांनी आग्रह केला, पण नंतर सांगितलं की शेवटी तुम्ही लोक घ्याल तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल आणि त्या पद्धतीनं आम्ही पॅनल टू पॅनल मतदान करू. अशा प्रकारे बऱ्याच जणांनी बोलून दाखवलं. काही कॅनॉलच्या वरच्या पण आमच्या भागातल्या वाकी असेल, चोपडाच असेल, तिकडे कानारवाडी असेल, त्या जायपत्रवाडी असेल, त्या सगळ्याच भागामध्ये तरडोली असेल, लोणीबापकर असेल, तिकडे मोरगाव असेल, त्याही भागातल्या बऱ्याच सहकारी मित्रांनी आपली आपली भूमिका इथं सांगण्याचा प्रयत्न त्या मगाशी केला. एक गोष्ट खरी आहे, 4 नंबर आणि 5 नंबरवाल्यांना मला जास्त वेळ देता आला नाही, परंतु मी सकाळपासून सुरुवात केलेली होती लवकर, पण इथं यायला मला जरा उशीर लागला. काही लोकांनी माझ्याशी संपर्क साधला, काही इतर पण आपल्या समोरच्या बाजूच्या पण काही लोकांनी माझ्याशी आज इथं येऊन त्यांच्या एका दुसऱ्या सहकार्याने संपर्क साधलेला आहे. त्याच्यातून काही चांगलं निष्पन्न होतंय का हा पण माझा प्रयत्न आहे, परंतु तो अतिशय मर्यादित स्वरूपामध्ये असेल तरच ते सहज शक्य आहे, नाहीतर ते अशक्य आहे. कारण ह्याच्यातनंच 15-21 लोक काढणं हे मला इतकं जिकिरीचं झालेलं आहे. ह्याही गोष्टीची आपण नोंद घ्या. यंदा ऊस बऱ्यापैकी आहे, त्याच्याहून त्याचे ऊसाला इतर ठिकाणी नीटपणे त्याची विल्हेवाट लावणं, क्रशिंगला नेणं, हेही काम नवनिर्वाचित येणाऱ्या संचालक बोर्डाला करावं लागेल. आपल्या हातामध्ये इतर पण बरेचसे कारखाने आहेत, त्याच्यामुळे त्यांनी ऊस नाही नेला तर करार करू दुसऱ्याही कारखान्यामध्ये ऊस व्यवस्थितपणे नेण्याची व्यवस्था आपल्याला करता येऊ शकते. ह्यावेळेस आपण काही 2 कारखान्यांशी करार केलेले होते. मला वाटतं शरयू आणि छत्रपती या दोघांशी डायरेक्ट कारखान्याने ऊस दिला होता. तिथं त्या कारखान्याने भाव कमी दिला, FRP प्रमाणे दिला, अरे म्हणजेच FRP प्रमाणे. पण सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांनी त्या सभासदांना 3100 रुपये भाव दिला. हनुमंता, म्हणजे 300 रुपये इकडे जास्त. जर आपलं संपूर्ण गणित आपण केलं असतं तर मी तुम्हाला सांगतो कदाचित आपण 3200 पर्यंत पोहोचलो असतो. 3200, कारण त्यांना पुन्हा ते 2800च्या वर्षी 300 रुपये देत असताना आहे त्या पैशातच तिकडे द्यावे लागले ना. याचाही तुम्ही विचार करा. म्हणून माझा पण प्रयत्न हा आहे की मला वाटतं मेरूला काम दिले ना, मेरूला काम दिलेलं आहे. शरद गोरे म्हणून त्याचे ते प्रमुख आहेत, त्यांनाही आम्ही सांगतो की बाबा तुम्ही लवकरात लवकर ते काम पूर्णत्वाला न्या. साधारण जानेवारीमध्ये काम पूर्णत्वाला नेण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. हा महिना ऑक्टोबर आहे, 15च्या नंतर कारखाने सुरू होतील 15 तारखेपासून, म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 2.5 महिने जातील. परंतु तोपर्यंत इतर कुणाला चांगल्या प्रकारे तुम्हाला सुपा परगणा परिसरातल्या लोकांना पुन्हा मला ऐकवायचं आहे की ज्या वेळेस तुमचा ऊस पाण्या वाचून जळून जात होता त्यावेळेस हे माझ्या पॅनलच्या विरोधात जे विरोधक उभे होते ते काही कुणाला त्यांच्या नेत्यांना सांगायला गेले नाही. माझ्या जिल्ह्यात भागातल्या लोकांचा ऊस जळतोय, जरा तुमच्या काही कारखान्यांना सांगा. कुणी आलं नाही. त्याच्यामध्ये 6% रिकव्हरीचा, 7% रिकव्हरीचा, 8% रिकव्हरीचा ऊस हा आपण वीरधवलला न्यायला सांगितलं जगदाळेंना, आणि तिथं त्यांनी आपल्याला आपला भाव म्हणजे इतरांना जो 11, 11.5, 12% रिकव्हरीला असतो तो द्यायचं काम केलेलं आहे. म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धतीनं आपण
तुमच्याकरता उपयोगी पडू शकतो. त्याकरता या पॅनलला सोमेश्वर विकास पॅनल त्याला आपण सगळ्यांनी मतदान करणं हे नितांत गरजेचं आहे असं मला स्वतः सगळ्यांना सांगायचं आहे. लवकरच गुंजवणीचं पाणी पण पुरंदरमध्ये आणण्याचा प्रयत्न माझा असेल, संजय जगतापांचा असेल, सुप्रियाचा असेल, आमचा सगळ्यांचा चाललेला आहे. सतत आम्ही ह्यांना सांगतोय, जयंत पाटलांना आणि त्याच्या पाठीमागे लाकडी लिंबोडी त्याचंही पाण्याचं काम सुरू करायचं आमचा लवकरात लवकर. माझा प्रयत्न आहे की दिवाळीदास साहेब असताना त्याचं भूमिपूजन करायचं. त्याच्यातून पार बारामतीचा इकडचा जो भाग वंचित राहिलेला आहे, मग कनेरी असेल, सावळ असेल, तिकडचं कटफळ असेल, तिकडं जैनकवाडी असेल, तो सगळा टाकू आपण त्या ठिकाणी. सगळा नाही भिजणार पण काही प्रमाणात एकदा त्या शिवारात पाणी फिरलं तर भूगर्भातलं पाणी वाढायला मदत होईल. म्हणून ते पण एक स्कीम लाकडीच्या निमित्तानं माझ्या इंदापूर तालुक्यातल्या लोकांना, दुष्काळी भागातल्यांना फायदा होणार आहे आणि पुढं बारामती तालुक्यातल्या पण लोकांना त्याचा फायदा होणार आहे. दत्तामामा भरणे आणि मी सतत तिथं लक्ष ठेवून आहोत. त्याच्यावर तिथून पण ते आल्यावर काही प्रमाणामध्ये ऊस वाढणार आहे. तो कदाचित माझ्या सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात वाढणार नाही, तो छत्रपतीच्या किंवा माळेगावच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढण्याची शक्यता आहे. यंदा माळेगाव कारखाना पण चांगला चालेल अशा प्रकारची परिस्थिती, ओव्हरऑलिंग वगैरे सगळं व्यवस्थितपणे करून घेतलंय. साधारण 8-8.5 चालेल का? 8 चालेल ना? 8 ते 8.5 तो चालेल. त्याच्यावर तिथनं पण जास्तीत जास्त ऊस कसा गळिताला जाईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करणार आहोत. तुम्ही बघा, एकेकाळी हे कारखाने किती टनांनी चालत होते ना आता किती कॅपॅसिटी छत्रपतीची वाढली, माळेगावची वाढली, त्याच्यामध्ये सोमेश्वरची पण आता वाढतीये. आणि त्याच्यातून एकच उद्देश आहे की पवार साहेबांनी नेहमी सांगितलं, साहेबांनी सोमेश्वरला सांगितलं होतं, जोपर्यंत बाय प्रोडक्ट करणार नाही तोपर्यंत मी तुमच्या सोमेश्वर कारखान्यावर येणार नाही. हे पवार साहेबांचे शब्द होते. आणि मग नंतर मलाही त्याच्यामध्ये करायचं होतं, परंतु ज्यावेळेस साहेबांनी जरा निकसून सांगितलं मग आपण त्या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घातलंय. आमचा हाही प्रयत्न आहे की नदीचं ओढ्याचं प्रदूषण पण होता कामा नये. बऱ्याचशा ठिकाणी आता माळेगावच्या बाबतीत काळा ओढा, त्याच्यानंतर आमच्या निंबूच्या बाबतीत, आमच्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये होळ आणि तिथल्या सगळा नदीचा भाग, तिथं अनेकदा माझे सभासद कोराळ असेल, होळ असेल, तिथले दादा पाणी वास मारताय, अमुक करताय, तमुक करताय. आता तिथं बॅरेजेस पण आपण करतोय. ते बॅरेजेस झाल्यावर देखील नदी फुल भरलेली राहणार आहे. ती भरल्यानंतर तिथनं पण उपसा सिंचन योजनेने पाणी उचललं जाणार आहे. त्याच्याकरता पण तुम्हाला मदत लागणार आहे. अशा बऱ्याच अंशी. आणि तुम्ही मी शेतकरी, आपल्याला ऊसाशिवाय दुसरं कुठलंही हक्काचं असं पीक राहिलेलं नाही की जे इतके पैसे देणारच, हे पण आपण लक्षात घ्या. सुदैवाने ब्राझीलमध्ये दुष्काळ आहे, त्यामुळे साखरेचे दर वाढले. त्यांना चेअरमन लोकांना विचारा, साखर मध्ये 3100ची 3000, 2950 असं काही कारखाने विकत होते. साखरच विकली जात नव्हती. टेंडर महिन्याच्या महिन्याला मोकळ जायचं. पण तिथं आता शॉर्टेज झाले, जागतिक शॉर्टेज आलेलं आहे. ही सुवर्ण संधी आहे. त्याच्याकरता आपल्या विचाराची लोक पाहिजेत. उद्या आम्हाला सांगावं लागलं की आता रॉ शुगर करा, रॉ शुगर एक्सपोर्ट करा. एक्सपोर्ट करताना चांगले कॉन्ट्रॅक्टर, चांगले व्यापारी हे लागतात. मधी वारणा सहकारी साखर कारखान्याचा कुठल्या तरी व्यापाऱ्यांनी कितीतरी कोटी रुपये बुडवले. वारणा कारखाना अडचणीत होता, शेवटी ते दिल्लीला गेले. 100 कोटी रुपये एनसीडीसी कडनं विनय कोरेंनी तिथं आणले. अर्थात ते त्यांना परत करायचे, पण अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते. म्हणून माझी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे की या सगळ्याचा साकल्याने आपण विचार करा. कुठल्याही प्रकारची नाराजी, आम्ही इतके वर्ष साहेबाचं काम करतोय, आम्ही एजंट होतोय, आम्ही बूथवर थांबतोय,
अमकं होतंय, जरूर तुम्ही करता, परंतु त्याच्याकरता साहेबांनी, मी, सुप्रियांनी भरपूर तालुक्याच्या करता जेवढं काही करायचं तेवढं केलेलं आहे. आजही करतोय, उद्याही करत राहणार आहे. तिथं कुठेही आमच्याकडनं कसूर होणार नाही, कुठेही कमी आम्ही पडणार नाही, ही पण बाब आपण लक्षामध्ये घ्या. त्याच्यामुळं बऱ्याच जणांनी मला ऐकवलं की दादा मग काय आम्ही एवढं तुमच्याकरता करतो, असं झालं तसं झालं. अरे बाबा, तरी वेगवेगळ्या गावात विकासाची कामं चालू आहेत, रस्त्यांची कामं चालू आहेत. आता तुमचं आयुर्वेदिक कॉलेजचं काम त्या ठिकाणी सुरू होईल. इतर महत्वाची कामं अनेक प्रकारची आपण चालू ठेवलेली आहे. आता परवा गडकरी साहेब आणि आम्ही मिळून तो हा रस्ता उंडवडीवरून वळतो पालखी मार्ग, पुढचा रस्ता फलटण रोड पर्यंत होऊ शकत नव्हता, तो 4 पदरी रस्ता मंजूर केला. परवा गडकरी साहेबांनी सांगितलंय, संजय आपल्याला पवार साहेबांची वेळ घेऊन एक ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचं भूमिपूजन, पालखी नाही पालखी मार्गाचं भूमिपूजन आपल्याला सासवडला करायचंय आणि एक तुकोबा महाराजांच्या पालखी मार्गाचं भूमिपूजन आपण बारामतीमध्ये घेऊ. मी बघितलं इंदापूरला घ्यावं का माळशिरसला घ्यावं, पण बारामती चॉपरने तिथून इथं येतील आणि ते आपण इकडच्या परिसरामध्ये MIDCला बघा तो पालखी मार्ग बाहेर न जातोय, तर तिथे एक भूमिपूजन घेऊ. म्हणजे ते दोन्ही भूमिपूजन झाली तर कॉन्ट्रॅक्टर नेमले गेलेले आहेत. माझ्याकडे तरी 2 कॉन्ट्रॅक्टर, मला वाटतं कामते आणि शेळके ना, कामते आणि शेळके मला भेटून गेले, त्यांनी कामं पण सुरू केलेली. तसं तुमच्याकडे पण नेमले असतील, त्यांना पण तिथं सांगून आपल्याला बरेच वर्ष, मला वाटतं अशोक टेकाडेंच्या पासून मी ते काम मंजूर केलेलं होतं, परंतु नंतरच्या काळामध्ये इतकं ते काम रखडलंय. आता मात्र पालखी मार्गाच्या निमित्तानं त्याही कामाला पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण मिळून करू. कारण ती पालखी निघाल्यापासून साधारण त्याच्यातनं जात असताना हडपसरमधनं चेतन तुपे, नंतर संजय जगताप, त्याच्यानंतर थोडंफार भाग आमच्या मकरंदाबा, त्याच्यानंतर दीपक चव्हाण, अशा पद्धतीनं ती पालखी पुढे जाते. आणि इकडे देखील येत असताना पाटसच्या पुढं म्हणजे थोडासा भाग आपल्या राहुलचा येईल पुलचा, परंतु ह्याच्यापासून पुढं वासुंद्यापासून पुढं आपला भाग येतो आणि नंतर दत्तामामाचा भाग येतो बावड्यापर्यंत. अशा प्रकारे त्याच्यात पण थोडीशी नाराजी होणारच आहे. काही म्हणतात शहरातनं घेऊ नका, बाहेरनं घ्या, काही म्हणतात इकडनं घ्या तिकडनं घ्या, पण त्याला योग्य प्रकारचा मोबदला देण्याची व्यवस्था मी सतत अधिकाऱ्यांना सांगतो. काही डिस्प्यूट असेल भावाभावांचं तरच जरा प्रश्न निर्माण होतो, नाहीतर बऱ्याच अंशी मोबदला देण्याचं काम आपण केलेलं आहे. अशा प्रकारे जरी थोडी आर्थिक परिस्थिती उडात आणायची असली तरी आम्हा सगळ्यांचा प्रयत्न DPCच्या निमित्तानं आणि या सगळ्या केंद्राच्या आणि राज्याच्या निधीच्या निमित्तानं कसं आपल्याला जास्तीत जास्त कामं करता येतील याबद्दलचा आमचा प्रयत्न आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, कृपा करून पुन्हा मी सांगतो, रुसू नका, फुगू नका, मला कुणाला फोन करायला लावू नका. मी काही कुणाला फोन करणार नाही की का बाबा घरात बसलाय, जरा करा ना साहेब प्रचार, पुढं विचार करतो. मी आत्ताच सगळ्यांना सांगितलेलं आहे, आपण होऊन सगळ्यांनी बाहेर पडा. हे काही कुणाचं माझ्या घरचं किंवा तुमच्या घरचं लग्न नाही, आपला प्रपंचाची ही लढाई आहे आणि चांगला दर मिळवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. या भावनेतनं सगळ्यांनी मदत केली पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तब्बल 6 वेळाला पुढे ढकललेली आहे आणि आता कार्यक्रम जाहीर झालेला आहे. तिकडच्याही भागामध्ये हॉस्पिटल, एक प्राथमिक आरोग्य केंद्र परवा मंजूर केलं का रे सोमेश्वरला, ते कुठलं तरी एक होतं ते आपण तिकडं दिलेलं आहे. अशा प्रकारे सगळीकडेच व्यवस्थितपणे कशा पद्धतीनं आपल्याला काम करता येईल हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आपली सध्या डिस्लरी 60,000 आता 30,000ची आहे. ती आता 1,00,000 लिटरची आपण डिस्लरी करतोय आणि 32 मेगावॉट सहनिर्मिती आपण करतोय. पहिला 18 आणि आता 18, 36 करतोय. काही इन हाऊस लागेल, पण बाकीचं
आपल्याला एक्सपोर्ट करता येईल, त्याच्यातनं पण 2 पैसे आपल्याला त्या ठिकाणी मिळतील. तुम्ही चेअरमन व्हाईस चेअरमनला विचारा, बऱ्याचदा पैसे लवकर विजेचे मिळत नाही. मी स्वतःच सांगतो, छत्रपती माळेगाव सोमेश्वरचं पेमेंट त्या ठिकाणी ताबडतोब करा आणि त्या प्रकारे आपण महावितरणला ते पेमेंट करण्याच्या करता भाग पाडतो. अशा प्रत्येक बाबतीमध्ये आम्ही तुमच्या अडीअडचणीच्या करता मदतीला धावून जात असतो. माझी आपल्याला विनंती की 92 पासून तुम्ही सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत कधी कधी अडचणीचा काळ असताना पण काही वेगळं घडेल असं खूप जण बोलत असताना पण तुम्ही मोठ्या विश्वासाने आम्हा विचारांच्या लोकांच्या हातामध्ये जो सूत्र दिली त्याचा निश्चितपणे चांगल्यातला चांगला फायदा करून देण्याचं काम हे आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. म्हणून माझी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना विनंती की उद्याच्याला पॅनल जाहीर झाल्यानंतर बाकीच्या सगळ्या भागातलं उमेदवारी अर्ज फार बारामतीतच येऊन काढायचं. उमेदवारी अर्ज काही मतदान केंद्रावर जायच्या भानगडीत पडू नका, तिथं मतदानाला तिथं जावा. उमेदवारी अर्ज काढायला तुम्हाला इथंच नवीन जे प्रशासकीय इमारत झालेली आहे बारामतीतलं प्रांत ऑफिस, प्रांत कार्यालय, तिथंच आपल्याला यावं लागणार आहे. तर ज्यांचं नाव नसेल त्यांनी यावं आणि त्यांचा फॉर्म काढण्याच्या करता बाकीच्या सहकारी मित्रांनी प्रयत्न करावा. आज मला काही काही फॉर्म दिले, मी म्हणलं माझ्या हातात कोणीही फॉर्म देऊ नका, मला तसं करायचंच नाही. लोकशाही पद्धतीनं तुम्ही तिथं जाऊन तो उमेदवारी अर्ज मागं घेण्याचं काम करा, अशी माझी पुन्हा एकदा आपल्याला विनंती. आपण सगळेजण मोठ्या संख्येने आला त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण सगळ्यांनी निवेदन दिलेले, ते निवेदन मी बारकाईनं रात्री उशिरापर्यंत बसून त्याचा कागद ना कागद वाचणार आहे आणि नंतर